नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आगामी महानगरपालिका निवडणूक आम्ही सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. शहरातील धोकादायक इमारती सील करा, सर्व झोन कार्यालयांना महानगरपालिका प्रशासकांचे आदेश. पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकत्र आल्यामुळे यश मिळालं. महायुती म्हणून लढावं असा जनतेचा कल असतो. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढावं असं आम्हाला वाटतं. तर सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं प्रतिपादन मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. गेल्या विधानसभेमध्ये महायुतीला जे भरघोस यश मिळालंय ते यशामागचं कारण आहे की तुमची असलेली एकता आणि जनतेने दिलेला प्रतिसाद. एका निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेच्या प्रतिसादाला सर्वोच्च मानता. मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेला जर तुमच्यामध्ये थोडासा जरी बेबनाव दिसला तर मग जनता थोडा विचार करते की यांना आपण एकत्र राहण्याचा सल्ला देत असतो किंवा एकत्र राहून यांनी सत्ता करावी. असं जेव्हा असतं त्यावेळेला महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, या स्वतंत्रपणे न लढता हे महायुती म्हणून लढाव्यात असा सर्वसामान्याचा कल असतो. म्हणून या कलला अपेक्षित आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या महायुती जर आमची झाली तर तुम्हाला एवढं चित्र मात्र स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रामध्ये महायुतीशिवाय इतर पक्षाला स्थान मिळणार नाही. म्हणून आता या सगळ्या बाबी गांभीर्याने महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील हे घेत आहेत. आणि एखादा अपवाद जर झाला तर ते समजू शकतो, परंतु सगळ्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अमोल खोतकरचं एन्काउंटर झालं होतं. दरोड्यामध्ये पोलीस देखील सहभागी असतात असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत शहरातील वाढती गुन्हेगारी बाबत माहिती घेतली आहे. त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आयुक्तांकडे शहरातल्या गुन्हेगारी संदर्भामध्ये आढावा घेण्याची बैठक घेतली. शहरामध्ये जे काही मोठा दरोडा ज्याला आपण म्हणतो, जो बजाजनगरमध्ये घडला, ज्यात एन्काउंटर झालं, त्या संदर्भामध्ये माहिती घेतली. सगळ्यात मोठा प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये आहे, हे एन्काउंटर का केलं, कसं केलं, त्याचे डिटेल्स घेतलेले आहेत. आरोपीवर जवळपास 10 गुन्ह्याची नोंद आहे. दुसरा एक जो आरोपी आहे, जो मला वाटतं अंबाजोगाई, त्याच्यावर 11 गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसाच्या अंगावर गाडी घालणं हा काय पहिल्यांदा झालेला प्रकार नाही, त्याच्या गुन्ह्याची नोंद सुद्धा त्यांच्याकडे आहे. ज्या दिवशी तो एन्काउंटर झाला त्या आरोपी बरोबर आणखीन एक जण होतं. त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. परंतु एक निश्चित आहे, त्याच्यामध्ये जे सोनं, सगळ्यांची जी शंका आहे की 5.5 किलो 5 किलो जे काही सोनं असेल त्यातलं 32 तोळे रिकवर झालेलं, बाकीचं काय झालं, कुठं गेलं, तर त्या संदर्भात त्यांचा योग्य दिशेने तपास चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीन आरोपी पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांनाही सूचना दिल्यात की कोणताही दबाव जर आला तर त्याला तुम्ही दाद देऊ नका. शहराच्या जनतेला योग्य तो तुमच्याकडून कॉन्फिडन्स जो पाहिजे तो मिळाला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तुम्हाला आमचं संपूर्ण सरकारचं सहकार्य राहील. काय जे होते नव्हते त्यांच्याबद्दलची जी चर्चा झालेली माझी आयुक्ताची झालेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती मी त्यांना सुद्धा दिलेली आहे. आणि आता तुम्हाला जर आता भविष्यामध्ये या शहरामध्ये असलेला गुन्हेगार पळताना किंवा जेलमध्ये जाताना पाहायला मिळेल.
तर ते तुम्ही म्हणले की पोलिसांच्या आणि गुन्हेगारांचा काही संबंध नाही, त्याचबद्दल त्या काय संदर्भामध्ये मी सांगितलं की आता पोलीस आता आपल्या ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. गुन्हेगाराशी जरी संबंध असले किंवा एखादा पोलीसवाला जरी त्यात दिसला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मला आयुक्तांनी दिले. लातूरात काही राजकीय पुढाऱ्यांनी IPS अधिकारी म्हणून जयंत मीना नको असल्यानं मीना अद्याप लातूरात आलेले नाहीयेत, म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पदभार सोडलेला नाही आणि त्यामुळे अजून तरी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपआयुक्ताचं पद रिक्त आहे. IPS दर्जाचे अधिकारी जयंत मीना यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. अवैध धंदे चालकांना त्यांनी त्यांच्या काळात सळोकी पळो करून सोडलं होतं, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आपल्याच अधिकाऱ्यांना त्यांनी सक्तीनं सेवानिवृत्त केलं होतं. त्यांच्या काळात राजकीय पुढाऱ्यांची ही दुकानदारी बंद केल्यामुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यांच्या या कामाच्या पद्धतीचा अनेकांना अडचण होणार असल्यामुळे मीना यांना विरोध सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या धडाकेबाज कामानिमित्त प्रसिद्ध असलेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची लातूरचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे, परंतु ते रुजू होण्याआधीच त्यांना विरोध सुरू झाला असून त्यांच्या ऐवजी अन्य कोणीही द्या किंवा आहे त्याच पोलीस अधीक्षकांना 6 महिने मुदत वाढ द्या अशी मागणी लातूरच्या राजकीय वर्तुळातून गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती जैसे थे राहील अशी हमी नांदेड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात वरिष्ठांनी दिल्याची माहिती समोर येते आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजीनगर इथं तर पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली लातूरचे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. गृह विभागाकडून या बदल्या आठवड्याभरापूर्वी करण्यात आलेल्या असल्या तरीही जयंत मीना हे अद्याप लातूर इथं रुजू झालेले नाहीत आणि लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अद्याप पदभार कोणाकडेही सोपवलेला नाही. इकडे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांनी बदलीचे आदेश प्राप्त होताच रत्नागिरीच्या अधीक्षक पदाचा पदभार तातडीनं स्वीकारलाय. त्यामुळे अजून तरी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपआयुक्तांचं पद अद्याप रिक्तच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली असून येत्या 4 दिवसांमध्ये वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवा, अन्यथा मनपा आयुक्त तसंच लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू असा थेट इशाराच मनसेचे नेते चंदू नवपुते यांनी दिलाय. खरं तर विषय असा आहे की शहरामध्ये नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास सामान्य लोकांना त्या ठिकाणी दंड भरावा लागतो. पण खरं तर चूक या महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेने कुठल्याही वाहनतळांची व्यवस्था केलेली नाही या शहरामध्ये. दुसरी गोष्ट की या शहराला 10 दिवसाला पाणी येते, म्हणजे तुम्ही जी केलेली चूक आहे ती लपवण्याचा हा एक देखील मोठा प्रयत्न आहे. आणि या पार्किंगच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या हाताला पैशांचा वास लागला की काय, असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. येत्या 4 दिवसाच्या आत या पार्किंग याची व्यवस्था करावी. न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाच्या गाड्याच्या काचा देखील राहणार नाही, या ठिकाणी मी एवढंच सांगतो. हा निवेदन हाच इशारा आहे. फक्त 4 दिवस, त्यानंतर मनसे आपल्या स्टाईलनी काम करेल. कारण भ्रष्टाचाराला या ठिकाणी बराचसा अधिकाऱ्यांच्या पैशांचा ठेकेदार असतील, अधिकारी असतील, नुसतं पैशांची लूट सुरू आहे. लोकांना त्रास आहे. त्यांनी आम्ही सांगितलं नियोजन करूया. त्यांना एवढं देखील सांगितलं की तुमच्याकडे ज्या ठिकाणी वाहनतळ आहे त्या ठिकाणीच तुम्ही नो पार्किंगचे पैसे घेऊ शकतात. ज्या ठिकाणी वाहनतळाची तुमच्याकडनं व्यवस्था नाही अशा ठिकाणी तुम्ही का पैसे जमा करतायत? काय मनसेच्या हल्ल्यात पहिलं कोण आहे? मनपा प्रशासन, आयुक्त. मनपा आयुक्तच. संपूर्ण जेवढ्या कोणी मनपा प्रशासन म्हटलं तरी हरकत नाहीये. नुसते आयुक्तच नाही, या ठिकाणी बरेचसे आमदार खासदार देखील सामील आहेत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी.
ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सलंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात.
आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आटपाडी सांगली इथं दुसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सकाळी 3 वाजता तहसीलदार पोलिसांच्या वतीनं काढण्यात आला. याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय. सकाळी 5 वाजताच आटपाडीवरून एक फोन आला सनी कदम या भीमसैनिकाचा. ढसाढस रडायला लागला, घाय मोकलून रडायला लागला की भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 3 महिन्यापूर्वी आम्ही बसवला होता, पोलिसांनी नेला होता, जिल्हा प्रशासनाने काढून नेला होता, आमच्यावर केसेस टाकल्या, तो पुतळा घेऊन गेले, पुन्हा आम्ही बसवला, सुशोभीकरण केलं, रोज आम्ही त्या ठिकाणी जमा होतो, पुतळ्याची देखरेख करतो, त्याचं सुशोभीकरण करतो. आणि आज सकाळी 3 वाजता सगळे झोपलेले असताना जिल्हा प्रशासन, प्रांत, तहसील, पोलीस यांनी मिळून पुतळा काढून नेला. आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो, ज्या बाबासाहेबांमुळे हा देश एकसंध आहे, ज्या बाबासाहेबांमुळे, संविधानामुळे हा देश आज एकसंध उभा आहे, त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची एलर्जी का? देवेंद्र फडणवीस उत्तर द्या. भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सूर्यवंशी का घडतो सोमनाथ? का संविधान तोडलं जातं? बाबासाहेबांचे पुतळे रात्री 3ला उचलून नेले जातात. आज त्या ठिकाणी संताप निर्माण झालाय, लोक रस्त्यावर आलेत, कुठे आमचा पुतळा विचारायला लागलेत. मध्य प्रदेशचं ग्वालेर घ्या की सांगलीचं आटपाडी घ्या, जिथं भाजप तिथं बाबासाहेबांना विरोध. हरामखोर मिश्रा म्हणतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तरी त्याला अटक होत नाही, त्याच्यावर UAPA लागत नाही, त्याला आतंकवादी घोषित केलं जात नाही. ग्वालेरच्या कोर्टापुढे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध, आटपाडीच्या गावामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध, आणि दुसरीकडे मात्र सांगायचं की आम्हीच बाबासाहेबांचे अनुयायी. जिल्हा प्रशासन सांगलीचं तात्काळ हा पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या आणि DYSP त्या ठिकाणचे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संरक्षण देऊन पुतळा काढायला त्या उभा राहिलेत. DYSPना अहवाल देता येत नाही, LCBचा गुप्तचर यंत्रणेचा अहवाल देता येत नाही, राज्य वेटीस धरलं जाईल हा पुतळा काढला तर. मग कशी काय तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जाता? आज त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेला विरोध याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, गृह विभागाने दखल घ्यावी, हा पुतळा समाज बांधवाच्या हातात द्यावा आणि पुतळा तिथंच बसणार. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार्किंगच्या जागेवर अनधिकृत गाळं उभारण्यासाठी 9 झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी दंड आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ताजं असताना सुद्धा आता पुन्हा 2 झाडं तोडण्याचा प्रकार समोर आलाय. MIMचे युथ विंग अध्यक्ष मोहम्मद असरार यांनी या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागात निवेदन दिलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार्किंगच्या जागेवर अनधिकृत गाळे उभारण्यासाठी 9 झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी दंड आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा 2 झाडं तोडण्याचा प्रकार समोर आलाय. MIMचे युथ विंग अध्यक्ष मोहम्मद असरार यांनी या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागात निवेदन दिलंय. या प्रकरणी महापालिकेनं आधीच दंड आकारून फौजदारी स्वरूपात कारवाई केली होती, तरीही पुन्हा 2 वेळा झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. महापालिकेच्या उद्यान विभागानं दिनांक 5 मे 2025 रोजी दंडाची नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही दिनांक 19 मे रोजी गुलमोहराचे
आणि 24 मे रोजी लिंबाचं झाड तोडण्यात आलं. या पुनरावृत्त घटनेमुळे संबंधित संचालक मंडळावर कठोर कारवाईची मागणी जोर धरतेय. परिसरात उरलेली झाडं सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना क्रमांक देण्यात यावा व कोणत्याही प्रकारची झाडतोड करण्यास परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी मोहम्मद असरार यांनी केली आहे. तोडलेली झाडं नेमकी कुठे नेण्यात आली, कोणत्या ठेकेदाराकडून व कोणत्या यंत्रसामग्रीनं ती कापण्यात आली याचा तपशीलही उघड करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात 7 दिवसांच्या आत कठोर कारवाई न केल्यास MIM पक्षाच्या वतीनं महापालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाळ्यात शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अशा इमारत चालकांना नोटीस बजावून अशा इमारती रिकाम्या करून घेण्याचे निर्देश अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व झोन कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अवकाळी आणि मान्सून पूर्व पावसानं शहराला चांगलंच झोडपून काढलंय. अवघ्या काही तासांच्या पावसानं शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अनेक भागात झाडं कोसळून नुकसान झालं. जिल्हा न्यायालयासमोर 4 चाकीवर झाड कोसळून एका व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. या पावसानं नाले सफाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अनेक भागातील नाल्यांमध्ये पाण्यासोबतच कचराही वाहून आला. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिका यंत्रणाही सज्ज झाली आहे. शहरातील जुन्या भागात आजही जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारती असून त्यात नागरिक राहत आहेत. या इमारतींना पावसाळ्यात धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. अशा इमारती कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या सुमारे 50च्या घरात आहे. झोन कार्यालय स्तरावरील अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून संबंधितांना नोटीस बजावणं, इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महापालिका हद्दीतील मोडकळीस आलेल्या इमारत मालकांना नोटीस बजावून त्या रिकाम्या करून घेण्याचे आदेश सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेत. मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला वेळ लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीपर्यंत या इमारती सील करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून प्राप्त झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त क्रांती चौक मंडळाच्या वतीनं भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या रांगोळी कला सादर केल्यात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक मंडळाच्या वतीनं विठ्ठल मंदिर, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी इथं भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळेस भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांच्यासोबत जयंती उत्सव समितीचे जिल्हा संयोजक जालिंदर शेंडगे, मंडळ अध्यक्ष सचिन गुगळे, स्पर्धा संयोजक संजय जोरले, लक्ष्मण शिंदे, किशोर मानकापे, आशिष राठोड तसंच पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. होळकरांच्या 300व्या जयंती निमित्त संपूर्ण शहरभर प्रत्येक भागामध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या आपल्या भागामध्ये सुद्धा रांगोळीचं प्रदर्शन करण्याची स्पर्धा भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केली आणि आयोजित केली. त्याचे आपल्या मंडळाचे अध्यक्ष. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आगामी महानगरपालिका निवडणूक आम्ही सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. शहरातील धोकादायक इमारती सील करा, सर्व झोन कार्यालयांना महानगरपालिका प्रशासकांचे आदेश. पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.